शालोम प्रियजन हो आणि हॅपी न्यू इयर. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आपण प्रार्थना करूया आणि आजची ही पहिली उपासना या वर्षातली प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही ऋणी आहोत. आम्ही तुझ्या अनेक आशीर्वादांचा अनुभव घेतलेला आहे आणि प्रभू, आम्हाला खरोखरच आम्ही तुझे कसे उत्तराई व्हावे हे समजत नाही. तू आमच्यावर प्रेम करतोस आणि आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतोस हे आम्ही वारंवार अनुभवलेलं आहे. या नवीन वर्षाचा आशीर्वाद तू आमच्या जीवनात दिलास आणि प्रभू, आम्हाला एक नवीन संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या नवीन वर्षामध्ये आम्ही जात असताना आम्ही तुला विनंती करतो की तू आमचं नेतृत्व कर. तुझ्या बोटाला धरून आम्ही हे नवीन वर्ष आणि येणारी वर्ष चालावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आज आम्हाला ही उपासनेची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. तुला विनंती करतो की ही उपासना तू आशीर्वादित कर. आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. तू आमच्याशी बोलत आहेस हे आम्हाला जाणवू दे आणि तुझी वाणी ऐकून तू आम्हाला जे मार्गदर्शन करतोस, जे सांगतोस, त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आमचं सहाय्य कर. आमचा अशक्तपण आपल्या हातात घे आणि प्रभू, तू आमच्याबरोबर आहेस हा अनुभव आम्हाला सतत येऊ दे. आजची सर्व उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, नवीन वर्षाची उपासना प्रभूच्या हातात दिलेलीच आहे. आपण त्याची मनापासून आत्म्यानं खरेपणानं आराधना करूया. आले आले वर्ष नवे आले, हे सुंदर गीत संजीवनीताई साताऱ्याहून सादर करते आहे. ऐकूया. नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले. नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले. आले आले वर्ष नवे आले. आले आले वर्ष नवे आले. अंबरातल्या निलमपरीने प्राजक्ते उधळली. भूमातेने जाई जुईची मालाही गुंफिली. अंबरातल्या निलमपरीने प्राजक्ते उधळली. भूमातेने जाई जुईची मालाही गुंफिली. निशा संपली उषा हासली. निशा संपली उषा हासली. सोनेरी किरणाच्या धारांनी हे कणकण नाले. आले आले वर्ष नवे आले. आले आले वर्ष नवे आले. षट्री पूंची सेना हरली. विजयी प्रभू जाहले. कोटी कोटीच्या जनसमूहाने प्रभुला वंदियले. षट्री पूंची सेना हरली. विजयी प्रभू जाहले. कोटी कोटीच्या जनसमूहाने प्रभुला वंदियले. हृदय हर्षले मोदे नाचले. हृदय हर्षले मोदे नाचले. जय जयकारे तिन्ही लोकही हर्षाने हे बदले. आले आले वर्ष नवे आले. आले आले वर्ष नवे आले. नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले. नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले. आले आले
वर्ष नवे आले 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 वर्ष नवे आले 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 वर्ष नवे आले. मिसेस संध्या उजगरे यांनी लिहिलेलं आणि संजीवनीताई हिने गायलेलं हे गीत आपण नुकतंच ऐकलं. संजीवनीताई, या गाण्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. Shalom everyone, greetings from Tanzania. We are so happy and excited about this coming new year, and we are extending our greetings and blessings from this song. Amen. Naya din, naya saal, sabko mubarak ho. Naya din, naya saal, sabko mubarak ho. सारे जहाँ को बिठाने दो, मानव रूप में आया हो. सारे जहाँ को बिठाने दो, मानव रूप में आया हो. सबके गुनाहों से मुक्ति दिलाने, जीवन का संदेश लाया हो. वो ही सबका मुक्तिदाता, उसके नाम को गाओ. नया दिन, नया साल, सबको मुबारक हो. नया दिन, नया साल, सबको मुबारक हो. जीवन के हर पल में हम उसको याद करेंगे. जीवन के हर पल में हम उसको याद करेंगे. जय जयकार के नारों से हम उसका नाम भजेंगे. वो ही सबका मुक्तिदाता, उसके नाम को गाओ. नया दिन, नया साल, सबको मुबारक हो. नया दिन, नया साल, सबको मुबारक हो. सबको मुबारक हो. सबको मुबारक हो. आता प्रभूचं वचन वाचूया. आणि पुण्याहून सिस्टर आपल्यासाठी प्रभूचं वचन वाचतायत. प्रेज द लॉर्ड सर्वांना. आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे जावं. आपण पवित्र शास्त्रातून पौलाचे थेसलोनिकेकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 14 ते 24 ही वचनं वाचूया. निरनिराळे सद्बोध व पत्राची समाप्ती. बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा. आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. संदेशाचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव, शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. तुम्हाला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करीलच. प्रभू परमेश्वर वाचलेली सर्व वचने आपल्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. ताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानर्पणाची वेळ झाली आहे. उपासना गीत गायन अभियानात गतवर्षासाठी परमेश्वराला धन्यवाद देत या नववर्षाच्या आपणा सर्व श्रोतृगणाला शुभेच्छा आणि सहर्ष स्वागत. उपासना संगीत गीत क्रमांक 614 मध्ये कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक किती समर्पकपणे म्हणतात, आले अनुभव नच विसरा, परिसिंहासन मुरडून मागे, पाहून पुढती सरा. नववर्षोदय झाला, हर्षे परमेशाला स्मरा. हो, अनुभवाची शिदोरी घेऊन प्रभूचा हात धरून चला. या नववर्षात पदार्पण करूया आणि पुण्याच्या प्रभू गुणगान कलामंच गानवृंदासह म्हणूया, जन हो जय जयकार करा. गीत ऐकल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. आणि आपल्याही गानवृंदाला अशी गीतं यूट्यूबवर सादर करण्यासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. पुढील नंबरवर 9822639917, 9552596778. धन्यवाद. नववर्षोदय झाला, हर्षे
आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, कारण आजचा दिवस तू आम्हाला दिलास. या नवीन वर्षामध्ये तू आम्हाला घेऊन आलास. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलं आहेस. प्रभू, गेले वर्षभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला सुरक्षित ठेवलंस, आम्हाला आरोग्य दिलंस. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आमच्यावर जे अनंत उपकार केलेले आहेत त्या उपकारांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं नाव उंचावलं जावं, अनेकांना तुझं नाव समजावं, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवावा, यासाठी होऊ दे. अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य या नवीन वर्षामध्ये तू कर. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर, त्यांचा तू सांभाळ कर आणि त्या प्रत्येकांचा उपयोग प्रभू तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या गौरवासाठी होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकणार आहोत. आम्ही तुला विनंती करतो, तुझी सेविका आमची बहीण मिसेस मृदुला घोडके तुझा संदेश आमच्याकडे आणणार आहेत. त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू अभिषेक कर. त्यांच्याद्वारे येणारा संदेश प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला स्पर्श करणारा, आम्हाला बदलणारा, आम्हाला आशीर्वादित करणारा असू दे, ही आमची तुला विनंती आहे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं, आरोग्याचं, परमेश्वराच्या कृपेचं, शांतीचं असं जावं, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. गेल्या वर्षामध्ये काही विशेष उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. फेब्रुवारी महिन्यामध्ये अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण बायबल सेंटर या ठिकाणी घेतला. त्या ठिकाणी फार चांगला प्रतिसाद मिळाला आणि प्रभूनं मोठा आशीर्वाद आम्हाला दिला. टीचर्स डे निमित्तानं आपण कार्यक्रम घेतला. ख्रिसमसच्या आठवड्यामध्ये 2 ठिकाणी आम्ही सुवार्थ प्रसार करू शकलो. काही गरजवंत लोकांना आम्ही मदत करू शकलो. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. येणाऱ्या वर्षामध्ये काही गोष्टी कराव्यात अशी योजना आहे. त्यासंबंधी आपल्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला कळवा आणि प्रभूच्या गौरवासाठी, त्याच्या साक्षीसाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने आपण सर्व मिळून विचार करूया. या वर्षाच्या सुरुवातीला आमचं अंतःकरण परमेश्वराच्या स्तुतीनं भरून आलेलं आहे. आम्ही परमेश्वराला मनापासून धन्यवाद देतो, आम्ही त्याची स्तुती करतो. परंतु त्याचबरोबर अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या प्रवासामध्ये आपण सर्व आमच्याबरोबर होता. आपल्या सर्वांचा सहभाग यामध्ये आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. विशेष काही लोकांचा उल्लेख मला करायला हवा. संपूर्ण वर्षभर अव्याहतपणे या उपासनेची लिंक आपल्याकडे येण्यासाठी जे जबाबदार आहेत ते म्हणजे माझे बंधू पीटर. ते अहोरात्र कष्ट करतात. जे सर्व संदेश आणि इतर सर्व या उपासनेमध्ये स्तुती आराधना, प्रार्थना, गीतं, संदेश या सर्व गोष्टींचं एडिटिंग करावं लागतं आणि अतिशय मनपूर्वक या सर्व भक्तीचं एडिटिंग करून ती भक्ती आमच्यासाठी यूट्यूबवर उपलब्ध करणं हे फार मोठं काम पीटर नेहमी करत असतात आणि त्यांचे मी मनापासून उपकार मानतो. तो माझा लहान भाऊ आहे, पण तरीसुद्धा या सेवेमध्ये त्याचा फार मोठा सहभाग आहे आणि त्याच्याशिवाय ही सेवा आम्हाला करताच आली नसती आणि म्हणून सर्वप्रथम आम्ही त्याचे आभार मानतो. जे सर्व प्रेयर पार्टनर्स आहेत, जे डोनर्स आहेत, ज्या सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, ज्यांनी वेळोवेळी दान पाठवलं. गेली अनेक वर्ष फक्त एकच कुटुंब आहे की जे नियमित दर महिन्याला या सेवेसाठी दान पाठवतात. इतर अनेक आहेत की ते वेळोवेळी दान पाठवतात आणि मदत करतात आणि त्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. परंतु एक कुटुंब एक विशिष्ट ठराविक रक्कम दर महिन्याला आम्हाला देतात.
त्यामुळं ही सगळी भक्ती चालवणं आम्हाला शक्य झालेलं आहे. आपल्यापैकी अनेक जण या भक्तीमध्ये सहभागी होता. आपण शास्त्र वाचन करता, आपण गीतं गाता, आपण प्रार्थना करता, आपण संदेश देता आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण या भक्तीमध्ये सहभागी होता. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सहभागाशिवाय ही भक्ती पूर्ण होणार नाही आणि माझी इच्छा आहे की अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं. ह्या महिन्यामध्ये मी अनेक लोकांना विनंती केली आणि त्यांनी प्रभूचं वचन आपल्याकडे आणलेलं आहे. त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. आपण आपला वेळ देता, आपले पैसे देता, आपला प्रत्यक्ष सहभाग देता, या सर्व तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, तुमची प्रत्येक गरज पूर्ण करो आणि तुम्हा प्रत्येकांच्या जीवनाचा उपयोग प्रभू त्याच्या महान गौरवी सेवेमध्ये करो, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. नवीन वर्षाच्या विशेष प्रसंगानिमित्त प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणण्यासाठी देवाच्या सेविका मिसेस मृदुला घोडके यांना मी विनंती केली आणि त्यांनी ते आनंदाने मान्य केली. खरं म्हणजे त्या अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात, परंतु त्यामधूनही त्यांनी वेळ काढला आपल्यासाठी आणि प्रभूचं वचन आज ते आपल्याकडे आणणार आहेत. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रातील सर्व मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी मिसेस मृदुला घोडके हे नाव आपल्याला अतिशय परिचयाचं आहे. सकाळी 8:30 वाजता मृदुला घोडके आपल्याला बातम्या देत आहे. अतिशय सुमधूर आवाज आपल्या कानावर पडायचा आणि आम्हाला खूप आनंद वाटायचा आणि खूप अभिमान वाटायचा की आमच्यामधीलच एक बहीण दिल्लीमध्ये अत्यंत उच्च पदावर आकाशवाणी केंद्रावर काम करत आहे. सिस्टर मृदुला आणि त्यांचे पती अश्विनी कुमार हे माझे तरुणपणापासूनचे मित्र आहेत. क्राइस्ट चर्चमध्ये असताना यूथ फॉर क्राइस्टच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि लहानपणापासूनच हे दोघेही अतिशय टॅलेंटेड असे होते आणि भारताच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये दूरदर्शनच्या माध्यमातून आणि इतर मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांनी आपलं फार मोठं असं वजन निर्माण केलं होतं. काही वर्षांपूर्वी अश्विनी कुमार हे प्रभूमध्ये झोपी गेले, परंतु सिस्टर मृदुला यांची सेवा अव्याहतपणे सुरू आहे. अनेक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. बायबल सोसायटीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. UPSCच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्या मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रामध्ये आणि भारतातील अनेक संस्थांमध्ये त्यांचं महत्त्वाचं असं योगदान आहे. पुण्यामध्ये आकाशवाणी केंद्राच्या प्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या, परंतु जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आपल्याला दिसतं. लिखाण, नाट्य, व्हॉईस ओव्हर अशा विविध माध्यमातून समाज जीवनामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साक्षीबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि आज प्रभूचं वचन ते आमच्याकडे आणणार आहेत. याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. प्रभू त्यांना आशीर्वादित करो आणि येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा उपयोग प्रभूनं आपल्या सेवेसाठी, आपल्या गौरवासाठी करावा, ही आमची त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. प्रभू येशूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावामध्ये आपल्या सगळ्यांना खूप खूप प्रेमाचा सलाम. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप लाभदायी, आशीर्वादाचं, महत्वाचं, भरभराटीचं आणि त्याची वचनं पूर्ण होण्याचं जाऊ दे, अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि प्रार्थना करते. मी विशेष करून सुरुवातीला परमेश्वराचे आभार मानते की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मला तुमच्या बरोबर बोलण्याची संधी देवबापाने दिली आणि त्यांनी जे काही आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांनी जे काही माझ्या जीवनात कार्य केलेलं आहे, त्याचं प्रतिफळ हे आहे की मी आज तुमच्या समोर उभी आहे किंवा मी बोलत आहे तुमच्याशी. परमेश्वराचे खूप खूप आभार. त्याबरोबरच रेव्हरंड संजय गायकवाड जे नेहमीच सगळ्यांना खूप प्रोत्साहन देतात. कला गुण ते हेरतात आणि त्या त्या व्यक्तीला बरोबर निवडून परमेश्वराची सेवा करायला ते लावतात. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. कारण त्यांच्यामुळे संधी मिळते. बरेचदा असं पाहण्यात आलेलं आहे की
आपण एखाद्या गोष्टीमध्ये रुळलो की मग ती गोष्ट आपल्याला सोडवत नाही. पण त्याचं तसं नाहीये. नवीन नवीन लोकांना संधी देणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं ही त्यांची खासियत आहे. त्यांचेही खूप खूप आभार मानते. अलीकडेच आम्ही जगताप चौकामध्ये मोठी सुवार्ता गाजवली. हा खरं एक धाडसी निर्णय होता, कारण अलीकडे देशामध्ये जे वातावरण आपण बघतो आहोत, पण त्या दिवशी रेव्हरंड संजय गायकवाड यांनी हा निर्णय घेतला की काहीही झालं तरी परमेश्वराचं नाव हे गाजवलं पाहिजे आणि ख्रिस्त जन्माची वार्ता ही सांगितली पाहिजे. आणि आपल्याला हेही माहितीये की जर आपण बोललो नाही तर दोंडे ओरडतील. आपण ही संधी का घालवायची. आणि अशामुळेच रेव्हरंड संजय गायकवाड, त्यांची पत्नी आणि काही दुसऱ्या चर्चची काही मुलं आणि आम्ही सगळेजण जमलो होतो तिथे. आणि हा एक वेगळा अनुभव होता की चौकामध्ये उभं राहून परमेश्वराच्या नावाची घोषणा करणं, त्याची वाणी इतरांपर्यंत पोहोचवणं आणि एक प्रकारे आपल्याला ती जी आज्ञा देण्यात आलेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हे धैर्य दाखवलं त्याच्याबद्दल. नवीन वर्षाचा संदेश द्यावा असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस बरेच विचार माझ्या मनामध्ये आले. मी काय बोलू. नवीन वर्षाला आपले नवीन पण असतात, नवीन संकल्प असतात. कोणी बारीक होण्याचा विचार करतं, कोणी जास्त बिझी राहण्याचा प्रयत्न करतं, निश्चय करतं. कोणी माझ्यासारखे कधी असतात ते जास्त आता फेऱ्या मारायच्या, इकडे तिकडे जायचं. ऑलरेडी घरात कमीच असते मी, पण असे निश्चय असे बरेच होतात. काही जण स्वतःला गुंतवून घेतात कशा काही गोष्टींमध्ये. पण ज्यावेळेस मी विचार केला आणि मी प्रार्थना केली त्यावेळेस फक्त 3 वचनं माझ्या पुढे आली. आणि ती 3 वचनं होती की पहिलं थेसलोनिकरास पत्र, पहिलं पत्र त्याचा 5वा अध्याय आणि वचनं 16 ते 18 ही आपल्या वाचनात आलेलीच आहेत आज. ही वचनं खरं तर पाहिलं तर 3 छोटी छोटी वाक्य आहेत, पण त्याचे एक पूर्ण वाक्यही आहे आणि त्या प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध आहे. नवीन वर्षामध्ये मला हा वाटतं की हा आपल्यासाठी एक संकल्प ठरू शकतो. आणि ज्यावेळेस मी त्याच्यावर जास्त विचार केला, मी थोडासा आणखी गोष्टींवर विचार केला, पण राहून राहून तीच वचनं सारखी माझ्या डोळ्यापुढे येत होती, माझ्या मनामध्ये येत होती. आणि पवित्र आत्म्याने हे मला सुचवलं, त्याच्यावर मी मनन केलं, थोडासा विचार केला आणि पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन केलं. ते तुमच्या पुढे मी ठेवत आहे. खरं तर हा शास्त्रभाग जेव्हा आपण बघतो त्यावेळेस हा आत्मिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मला वाटतं आपल्यासाठी एक्सरसाइज म्हणून आहे. जेव्हा मी नवीन वर्षाच्या संकल्पाचा उल्लेख केला त्यावेळेस आपण म्हणतो की आपल्याला शारीरिक दृष्ट्या आणि जसं आता आमची तर 60 ओलांडलेली आहे तर थोडंसं हेल्दी राहण्यासाठी, फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी मग वॉक करणं किंवा मग डायटिंग करणं, सो कॉल्ड डायटिंग आहे. पण आणखी काहीतरी एक्सरसाइज, मग थोडंसं श्वासोश्वासाचे एक्सरसाइजेस आहेत किंवा हे करणं आम्ही सुरू करतो आणि बरेच लोक करतात ते. आणि ती चांगली गोष्ट आहे कारण शारीरिक दृष्ट्या आपण फिट राहिलेच पाहिजे. पण आत्मिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी, मानसिक दृष्ट्या पण फिट राहण्यासाठी आणि अल्टिमेटली ज्यावेळेस आपण मानसिक दृष्ट्या, आत्मिक दृष्ट्या फिट राहतो, आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा फिट राहतो. आणि त्यासाठी हा शास्त्रभाग आहे, हा मला खूप महत्वाचा वाटतो. त्याचं पहिलं वचन आहे, 16वं वचन आहे, सर्वदा आनंदित राहा. पौल हे सांगतो की सर्वदा आनंदित राहा. सर्वदा आनंदित कसं राहायचं बाबा? कारण बरेचदा आपण बघतो आपल्या जीवनामध्ये आणि कधी कधी फार मोठ्याने किंवा अगदी छान रीतीने आपण सांगतो की फार कष्टातून आम्ही वर आलो, फार कष्ट केले, फार खस्ता खाल्ल्या आणि मग नाही बाबा आता आपल्याला काही सोचतो. आणि मग थोडासा त्रास झाला किंवा आपली चिडचिड होते, तकतक होते, वैताग होतो आणि आपण रागवतो की ह्याच्यासाठी काय आम्ही केलं तुम्हाला. मुलांकडनं काही चुका झाल्या, मोठ्यांकडनं काही चुका झाल्या, चर्चमध्ये काही प्रॉब्लेम झाले किंवा आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपले काही प्रॉब्लेम झाले.
तर आपण तेवढेच आनंदी राहतो का? नाही राहत. आणि मग आपल्याला राग येतो. मग राग आल्यानंतर आपण काहीतरी बोलतो आणि बोलल्यानंतर आणखी कोणी काही बोललं तर मग आपल्याला दुःख होतं. आणि मग ते दुःख, माझा अपमान केला, मला हिणवलं, मला कमी लेखलं, माझ्याकडे काय माझे क्रेडेन्शियल्स कमी आहेत का, आपल्याला एकदम सगळं ते आठवायला लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहू शकतो का? कधी कधी काय होतं, वयानुसार किंवा एरवी सुद्धा शारीरिक व्याधी असतात, अनेक चिंता असतात, कितीतरी रोजच्या जीवनामध्ये अनेक आव्हानं आहेत. आपल्याला जॉबची आव्हानं आहेत, जॉब संपल्यानंतरची आव्हानं आहेत, जाण्या येण्याची आव्हानं आहेत, रस्त्याने गर्दी इतकी असते किंवा महागाई इतकी वाढलेली आहे, आपल्याला आर्थिक चणचण कधी कधी जाणवू शकते, कधी कधी आरोग्याच्या समस्यामध्ये आपल्याला असतात. आणि अशा वेळेस आनंदी आपण कसे राहू शकतो? पौलाने आपल्या जीवनाद्वारे हे दाखवून दिले आपल्याला. पौलाचं जीवन आपल्याला माहितीये. शौल असताना तो किती आनंदी होता, तो दुसऱ्यांना छळत होता, हो ना? पण ज्या वेळेस त्या क्षणाचा अनुभव त्याला स्वतःला आला, आपण पाहिलेलं आहे पौलाच्या जीवनामध्ये तुरुंगवास त्याला सोसावा लागला. कधी कधी दगड मारायला त्याला तोंड द्यावं लागलं, छडी मार झालेला आहे. ज्यावेळेस तो सुवार्ता प्रसारासाठी जायचा त्यावेळेस त्याचा तारू फुटलेला आहे, त्याच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, पकडून देण्यात आलेले आहेत. आणि तरी सुद्धा असा पौल आपल्याला म्हणतो, सर्वदा आनंदित राहा. तर ह्या आनंदाचं रहस्य काय? मला वाटतं आनंद आपला चॉईस आहे. परिस्थिती कशीही असू दे, दुःख सगळ्यांसाठीच आहे आणि प्रत्येकाची दुःखाची व्याख्या वेगवेगळी आहे. अर्थात त्या दुःखाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतातच, पण त्यातही आनंदी राहणं, आणि हे आनंदी आपल्याला कसं राहता येतं? कारण परमेश्वराची जर कृपा आपल्यावर इतकी आहे, जर आपण आपल्या जन्मापासून किंवा आपल्या जन्माच्या आधीपासून जर आपण बघितलं की त्याने किती कृपा आपल्यावर केलेली आहे, तर आपण नक्कीच आनंदी राहू शकतो. फिलिप्पियन्स पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये पण म्हटलेले आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणे आनंद करा. पुन्हा अशा अनेक ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर आपण जेव्हा गलतीकरास पत्र 5 अध्याय त्याच्यामध्ये आत्म्याचं फळ दिलेलं आहे, त्या 9 फळांमध्ये प्रेम, आनंद, शांती, प्रेम, आनंद, शांती, आनंद मनामध्ये हा असणं हे खूप खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा प्रसन्न मुख असतो, आपण आनंदी असतो, तेव्हा तो आनंद आपण दुसऱ्यांना पण देऊ शकतो, दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो आणि तो आनंद सगळीकडे पसरवू शकतो. आनंदी केव्हा राहतो? कारण माझ्याबरोबर जेव्हा काही चांगल्या गोष्टी होतात त्या मला आनंदी राहण्यासाठी मदत करतात. दादा त्या मला आठवण देतात की मी किती आशीर्वादित आहे. आणि जेव्हा मला आशीर्वादाची जाणीव होते त्यावेळेस मला आनंदाची सुद्धा जाणीव होते. त्यामुळे आनंदी राहणं हा माझा चॉईस आहे, ही माझी निवड आहे. आनंदी असणं हे मला आवश्यक आहे, माझ्या शरीरासाठी सुद्धा आणि माझ्या मनासाठी सुद्धा. जेव्हा आपण परमेश्वराच्या आशीर्वादांची मोजणी करतो, हिंदीमध्ये एक गाणं आहे ना, गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. आपल्या प्रिय व्यक्तीच्या ज्या वेळेस आपण खुशीमध्ये असतो, तुम्ही बघा लहान मुलं जेव्हा आपल्या आईच्या खुशीमध्ये जातात तो आनंद वेगळा असतो. आणि मोठेपणी सुद्धा आपल्या आईची खुशी, तिच्या ममतेचा हात हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असो. एक वेगळा आनंद, वेगळं सुख देऊन जातं. यावेळेसची प्रार्थना आठवते आपल्याला दुसऱ्या इतिहासामध्ये. यावेळेस काय म्हणतो, 4 वळींची प्रार्थना आहे ती, तुझा हात माझ्या डोक्यावर असू दे. खरं तर त्याचा यावेळेसचा अर्थ काय आहे, तर पीडा, वेदना. त्याच्या आईला वेदना झालेल्या होत्या, पण यावेळेस आपल्या शब्दांचा, आपल्या नावाचा अर्थच बदलून टाकला.
तो म्हणतो की तू माझ्या बरोबर राहा, तुझा हात माझ्या डोक्यावर असू दे, मी जिथे जाईन तिथे माझ्या बरोबर राहा, माझ्या कक्षा वाढव आणि मला पीडा नको. येस, हे आनंदी राहणं हे आपण ठरवायचे. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी जर संतुष्ट असेल, देवाने दिलेल्या प्रत्येक दानांचा, आशीर्वादांचा जर मी डोळे उघडून अभ्यास केला, विचार केला, त्याच्यावर मनन केलं, तर मी आनंदी राहू शकते. नेहम्याचा 8 अध्याय 10 वचन, परमेश्वराविषयीचा आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग आहे. जेव्हा आपण आनंदी असतो त्यावेळेस आपोआप आपल्याला आधार मिळतो आणि परमेश्वरामध्ये जेव्हा आनंदी होतो तर आपल्याला आश्रय पण मिळतो. आपल्याला आश्रय दुर्ग आहे, तो मोठा आधार आहे आपल्यासाठी, तो खूप मोठ्या आशीर्वादाचं ते साधन आहे. एखादा ग्लास आपण जेव्हा बघतो आणि तो अर्धा भरलेला असतो, तर तो अर्धा भरलेला आहे का अर्धा खाली आहे? नेहमी मानसशास्त्रामध्ये जेव्हा तुम्हाला विचारलं जातं हा ग्लास अर्धा भरलाय का अर्धा खाली आहे, आपण काय विचार करतो की माझ्या जीवनाचा ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा खालीच आहे? आनंदाविषयी हे झालं. पुढचा वाक्य आहे त्याच्याशी, निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे काय आहे? परमेश्वराबरोबर बोलणं, त्याच्याबरोबरची संगती, त्याच्याबरोबर वेळ घालवणं आणि परमेश्वराला ते आवडतं. उत्पत्तीमध्ये सुद्धा आपण बघतो की आदम आणि हव्वा ते एदन बागेमध्ये फिरायचे, पण देव त्यांना शोध द्यायचा, तुम्ही कुठे आहात? त्यांच्याबरोबर वेळ घालवणं परमेश्वराला आवडायचं आणि आपल्या बरोबर वेळ घालवणं सुद्धा परमेश्वराला आवडतं. प्रार्थना म्हणजे मोठं आपल्यासाठी आयुध आहे, एक मोठं शस्त्र आहे. आणि या प्रार्थनेनं काय होत नाही, प्रार्थनेनं सगळं काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. आणि तो अधिकार, ती ऑथॉरिटी तुम्हाला दिलेली आहे, मला दिलेली आहे देवाने. देवाशी बोलणं, त्याच्याबरोबर वैयक्तिक नातं प्रस्थापित करणं म्हणजे प्रार्थना करणं. खरं तर प्रार्थना आपण का करायला पाहिजे? का करायची बरं प्रार्थना? का बोलायचं? सिंपल आहे. एक तर देवाने आपल्याला ते सांगितलेलं आहे की सर्वदा निरंतर प्रार्थना करा. आपण पवित्र शास्त्रामध्ये मोठी मोठी उदाहरणं आहेत की मोठ्या मोठ्या संकटांवर प्रार्थनेनं मात करण्यात आलेली आहे. येशू ख्रिस्त जो आपला तारणकर्ता आहे, ज्याचा जन्मदिवस आपण नुकताच पाळलेला आहे, साजरा केलेला आहे, तो सुद्धा वारंवार आपल्या पित्याशी संवाद साधायचा, प्रार्थनेसाठी जायचा, लोकांबरोबर पण प्रार्थना करायचा, पण आपल्या वैयक्तिक आत्मिक बळासाठी तो निघून जायचा आणि तो एकट्याने प्रार्थना करायचा. आणखी आपल्या प्रार्थना, कितीतरी प्रार्थना आपल्याला माहितीये. दानिएल काय करायचा? ज्या वेळेस राजाचा कुठलाही हुकूम, वटहुकूम जारी व्हायचा, दानिएल आपल्या घरी जायचा, आपल्या मित्रांना ती वार्ता सांगायचा आणि ते चौघे मिळून प्रार्थना करायचे. दानिएल 3 वेळा प्रार्थना करायचा. यरुशलेमेकडे उघडणारी खिडकी इकडे तो बघायचा आणि तो गुडघे टेकायचा. आणि आपल्याला माहिती की दानिएल 70 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या राजांच्या राजवटीमध्ये सुद्धा. योसेफाचं जीवन काय होतं? योसेफाने पण त्याच्या अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी प्रार्थना सोडलेली नाही. आणि देवबापाने म्हटलेलं आहे की तुम्ही मला बोलवा, मी येईन, तुम्ही माझ्याकडे या, मी नक्कीच तुमच्याकडे येईन. तो कधीच आपल्याला सोडत नाही, आपल्याला त्यागत नाही. तर प्रार्थना देवाने सांगितली म्हणून पण आपल्याला करायची. आणि दुसरे आणखी एक कारण मला सापडतं, म्हणजे प्रार्थनेनं देव तर नाही बदलत, पण परिस्थिती नक्की बदलते. कारण देव काल आज युगामी एकसारखा आहे, तो खरंच बदलत नाही. परिस्थिती मात्र आपली नक्की बदलते. आणि काय नाही बदलत. प्रार्थनेनं हन्नाची पण कूस उजवली गेलेली आहे आणि अशा अनेक अशक्य गोष्टी प्रार्थनेने शक्य झालेल्या आहेत. कधी कधी बऱ्याच, म्हणजे अलीकडचा काळ इतका
गडबडीचा आहे, आपण खूप आजच्या जीवनामध्ये आपण सारखं स्पीड मध्ये जातो, नाही का? आणि अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला वेळ नसतो. बरेचदा माझ्या बरोबर पण असंच होतं की सकाळीच निघायचं असतं, रात्री उशिरा झोपते, सकाळी झोप पूर्ण होत नाही आणि मग लवकर मला निघायला जातं. मग मी असं ठरवते की नंतर करूया, जाऊ दे आता मी नंतर करते व्यवस्थित प्रार्थना. मला त्याच्यावरनं एक गोष्ट आठवली की एक सैतान तो आपल्या 3 प्रशिक्षणार्थींना ट्रेनिंग छोटे छोटे जे सैतान आहेत त्याचे शिष्य त्यांना तो पृथ्वीवर पाठवतो. त्यांचं ट्रेनिंग चालू असतं आणि ते म्हणतात की मनुष्य जातीला कसं भडकवायचं, त्यांना कसं नाशाच्या मार्गाला न्यायचं याबद्दलचं ट्रेनिंग त्यांचं चालू असतं. तर सैतान त्यांना विचारतो की हा सांगा, तिघं त्याचे शिष्य असतात, की सांगा बरं तुम्ही कसं मनुष्य जातीला भडकवाल आणि नाशाच्या मार्गाला न्याल. तर पहिला सैतान त्याचं बच्चा म्हणतो की मी सांगेन त्यांना की देव नाहीच आहे, त्यामुळे तुम्ही एकदम बिलकुल देव नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सैतान म्हणला अरे नाही अजिबात नाही, हे अगदी फोल ठरेल, देव आहे हे त्यांना माहिती आणि त्यांच्यातले इतके विश्वासू आहेत की ते तुला थाराच देणार नाही आणि त्यांच्यामुळे दुसरे जण वाचतील. नंतर तो म्हणतो की दुसऱ्याला विचारतो की कसा तू भडकवशील. तर दुसरा म्हणतो की मी सांगेन की नरक नाहीच आहे. तर सैतान पुन्हा हसतो आणि म्हणतो की नाही असं शक्य नाहीये, त्यांना माहिती आहे की नरक आहे आणि तो कोणासाठी राखून ठेवलेला आहे हे विश्वासणाऱ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे तू काही फसवू शकत नाही. तिसऱ्याला विचारतो की सांग बाबा आता तुझं प्रशिक्षण चालू आहे, तू काय म्हणून लोकांना फसवशील भडकवशील. तर मी त्यांना सांगेन घाई नको, घाई याच्यासाठी नको, प्रार्थना करायची, घाई करू नका, काही हरकत नाही. परमेश्वराच्या मंदिरात जायचं नाही, घाई करू नका, कधी गेला तरी चालेल. मग देवाचा वाटा देवाला द्यायचं नाही, घाई करू नका, कधीतरी देता येईल, बघू पुढे, काय एवढी घाई काय त्याच्यामध्ये. किंवा देवाचे आभार मानायचे, नको घाई नको, आता कशाला आभार मानायचे, नंतर बघू पुढे काय होईल. आणि ही घाई नको असं करता करता सगळं सावकाश होऊ दे असं जेव्हा आपण म्हणतो की मला आत्ता घाई नाहीये, मला हे नको, नंतर सावकाश करीन, तर ते नंतर सावकाशची वेळ बहुतेक कधीच येत नाही. हा एक भ्रम आहे. करायचंय ते आत्ता करायचंय, देवाचे आभार मानायचे, देवाशी बोलायचे, बोला. तुम्ही उठल्या बसता तुम्ही देवाशी बोलू शकता, तुम्ही चालता बोलता देवाशी बोलू शकता, तुम्ही गाडी चालवताना देवाशी बोलू शकता, तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाशी बोलू शकता, तुम्ही आणखी कुठे काहीतरी वाचत असता तरी तुम्ही देवाशी बोलू शकता, तुम्ही आणखी कुठेही असता तुम्ही देवाशी बोलू शकता. देवाशी बोलायला कुठली एक वेळ ठरवायला लागत नाही, कुठली एक जागा लागत नाही, कारण तो सदोदित आपल्या बरोबर आहे. त्याची उपस्थिती जाणवणं, त्याची उपस्थिती, त्याचा अनुभव घेणं हे महत्वाचं आहे. आणि जर तो तुमच्या बरोबर आहे, त्याची उपस्थिती जाणवली ना, तर त्याच्याबरोबर बोलायला काय हरकत आहे. मोबाईल फोनने आपण बोलत नाही कोणाशी, सगळ्या नियमांचं उल्लंघन करून आपण गाडी चालू असताना मोबाईलशी बोलत असतो आपल्या प्रिय व्यक्तीशी. आपण त्यांच्यासाठी वेळ काढून आपले रात्री, माझ्या मुलीचा फोन येतो रात्री कॅनडावरून, मग मी 2-2, 3-3 वाजेपर्यंत तिच्याशी बोलू शकते, मग मी देवाला वेळ देऊ शकत नाही का? मला त्या गोष्टीची घाई नाही, तसं करून चालणार नाही. देवाशी प्रार्थना करणं, देवाबरोबर बोलणं, त्याचा सहवास हा माझ्यासाठी आवश्यक आहे, कारण त्यामुळे माझी परिस्थिती बदलू शकते. प्रार्थनेमध्ये जे सामर्थ्य आहे ते आणखी कशातच नाहीये. प्रार्थना हा खरा आपला श्वासोश्वास आहे. देवाचं सामर्थ्य, देवाचा आशीर्वाद हा आपण आत घेऊया आणि आपल्या चिंता, आपल्या मागण्या विश्वासाबरोबर आपण त्याच्याकडे टाकूया. आपला श्वासोश्वास बनला पाहिजे, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. त्यामुळे निरंतर प्रार्थना ही आपल्याला करायला सांगितलेली आहे आणि ती आपल्यासाठी आवश्यक आहे. नेहम्याचं आपण पाहिलेलं आहे, येशूचं, दानिएलाचं आणि योसेफाचं आणि अनेक उदाहरणं आहेत जे प्रार्थनेने पूर्ण जगावर
आपण ताबा मिळवू शकतो आणि तो अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. तिसरा बघूयात आपण. तिसरा म्हणतो पाऊल की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. अमेरिकेमध्ये किंवा अलीकडे आपल्याकडे पण फॅड आलेले आहे ना की थँक्स गिव्हिंग डे. तर थँक्स गिव्हिंग डे फक्त एका दिवसासाठी आहे का? थँक्स गिव्हिंग जस्ट थोडस मागे वळून बघूयात आपण. गेल्या वर्षभरात काय केलं देवबापाने आपल्यासाठी? गेल्या वर्षभरातले आशीर्वाद मोजता येतील तुम्हाला? मी एकदा ऐकलेलं होतं युट्यूबवर की स्वर्गामध्ये देवदूत आहेत ते कायम परमेश्वराची स्तुती करत असतात, त्याला उपकार स्तुती करत असतात. कसं शक्य आहे ते? कारण एखादी गोष्ट जर सारखी करत राहिली तर आपल्याला कंटाळा येतो ने. आपल्याला पण करा आता बोर झालं बाबा, सारखी तीच गोष्ट करा, तो उपकार स्तुती सारखी ती करा. पण नाही, त्याच्यावर मी विचार केला. माझ्या जन्माच्या आधीपासून परमेश्वराची माझ्या बाबतीत योजना आहे. माझा जन्म कसा झाला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, मी काय करायला नको, हे सगळं त्यांनी योजून ठेवलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्ट ग्रांटेड घेतो. थोडस मागे वळून तुम्ही बघा. तुमच्या जन्माच्या आधीपासून परमेश्वराची तुमच्या बाबतीमध्ये, माझ्या बाबतीमध्ये योजना आहे. आणि ती योजना इर्मया 29:11-12 वचन आपण वाचूयात. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ती योजना आहे ती कल्याणाची आहे, हानीची नाही, भविष्य देणारी आहे. परमेश्वरांनी आपल्यासाठी मोठा आशीर्वाद राखून ठेवलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आभार मानता येते. आपण खूप ग्रांटेड घेतो नाही कुठली गोष्ट. चांगला पाऊस पडला, चांगला पीक पाणी आलं तर देवाचा आभार मानतो आपण? नाही मानत, कारण ग्रांटेड आहे. हा, तो काय ऋतू बदलतो येतो. अरे पण केव्हा आठवण होते ज्या पूर्ण दुष्काळ पडतो त्यावेळेस आपल्याला कळतं त्या पावसाचं महत्व काय आहे. खूप पाऊस आला तर आपल्याला उन्हाचं महत्व कळतं. खूप जास्त थंडी असेल तर आपल्याला त्या कोवळ्या उन्हाचं महत्व कळतं. ज्या वेळेस आपल्याला भाज्या साध्या साध्या गोष्टी, ज्या रोजच्या जेवणातल्या भाज्या आपण खातो त्या भाज्या जर आपल्याला एखाद्या वेळेस मिळाल्या नाही तर त्या सीझन मध्ये किंवा न सीझन मध्ये मिळणाऱ्या भाज्या त्यांचं महत्व आपल्याला कळतं. ज्या वेळेस आपल्या अंगामध्ये ज्यावेळेस हिमोग्लोबिन कमी होतं त्यावेळेस आपल्याला पालेभाज्यांचं महत्व कळतं. ज्या वेळेस आपल्या संकटामध्ये आपल्याला तारून नेणारं कोणीतरी तिथे उभं राहतं त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीचं महत्व कळतं. आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळेस आपल्याला आरोग्याचं महत्व कळतं. पण या सगळ्या गोष्टी आपण किती ग्रांटेड घेतो नाही. मला ज्या वेळेस माझे पती देवाघरी गेले ते संध्याकाळी आम्हाला फक्त अर्धा तास आधी फोन आला होता आणि अर्धा तास नंतर ते नव्हते. मला तेव्हापासून तुझ्या श्वासाचं महत्व मला कळतं, प्रत्येक श्वासाचं. कोविडचा काळ आठवून बघा. आपण प्रत्येक श्वासासाठी, ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी आपण किती पैसे मोजलेले आहेत नाही का? आणि तो ऑक्सिजन देवा आपल्या आईच्या पोटात आपण गेल्यापासून तो फुकट आपल्याला देतोय. कधी त्याचं महत्व आपल्याला कळलंय का? आपण ते आभार मानतो, आपण ते ग्रांटेड घेतो. प्रत्येक गोष्ट आपण अप्रिशिएट करायला शिकली पाहिजे. आयुष्यात काय चांगलं आहे ते बघितलं पाहिजे. मी ग्लासाचं उदाहरण दिलं. माझा ग्लास किती भरलेला आहे. अरे बऱ्याच लोकांना त्या ग्लासातलं एक थेंब सुद्धा मिळत नाही. आणि अशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. ज्यावेळेस काही थोड्याफार समाजकार्यासाठी मी जेव्हा तळागाळातल्या लोकांमध्ये फिरते त्यावेळेस मला अनुभव येतो आणि मी खरी येऊन खरोखरी गुडघ्यावर जाऊन मी रडून प्रार्थना करते. ते अश्रू माझे असतात, ते माझे आनंदाश्रू असतात की तेव्हा मला किती तो आशीर्वाद दिलेला आहेस. आणि म्हणून काही दिवसांपूर्वी मी पाहिलेली एक रील मला आठवते की देवाचा प्रत्येक गोष्टी जर आपण आभार मानायचे ठरवले तर आपल्याला तो कंटाळा येणारच ना. आणि प्रत्येक क्षण त्याने दिलेला हा आपल्यासाठी आशीर्वादाचा आहे.
आणि म्हणून आपण ती उद्गार स्तुती केली पाहिजे. काही अंध लोकांमध्ये मी काम करते, ज्यांनी प्रकाशच बघितलेला नाहीये, त्यांना प्रकाश काय माहिती नाही. काही बधीर लोकांमध्ये मी काम करते, त्यांना आवाजच काय आहे हे माहिती नाही. आणि अशा वेळेस इथं काही उदाहरणं आहेत. माझ्याकडे सगळं आहे, मी बघू शकते, चव घेऊ शकते, श्वास घेऊ शकते, मी हसू शकते, मी रडू शकते, हातपाय हलवू शकते, मी चालू शकते, मी पळू शकते, मी बोलू शकते, विचार करू शकते, कृती करू शकते, मी कोणासाठी तरी मदत करू शकते. हा किती मोठा आशीर्वाद आहे. आणि ज्यावेळेस मी मदत करू शकते तर देवाने मला निवडलेले आहे, तो कोणाला कशी मदत करू शकतो. पण जर मला त्याचं साधन बनवलेलं आहे तर मी आशीर्वादित आहे. आपण सगळे आशीर्वादित आहात. आपण ह्या अनुग्रहाच्या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये सामील झालेले आहात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण त्या आशीर्वादाचे ऋण जाणत आहात. आणि हेच आपण इथे शिकतो. कृतज्ञ असणं हे योग्य नाहीये. कृतज्ञ असताना कसं काय कोणी कृतज्ञ असतं? रोमकरास पत्र त्याचा पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये लिहिलंय, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. आपण अंधाराची प्रजा तर नाही आहोत ना, आपण प्रकाशाचे पुत्र आहोत. आणि त्याच्यामुळे एक उपकार स्तुती ही आवश्यक आहे. कदाचित अविश्वासणारे लोक म्हणतील, काय उपकार स्तुती, हे काय, हे युनिव्हर्सने दिलेले हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा ह्या आपल्याला मिळणारच आहे युनिव्हर्सचा भाग. आणि युनिव्हर्सचा भाग केला कोणी? युनिव्हर्सची निर्मिती केली कोणी? त्या एकमेव पित्याने. त्यांनी सगळं युनिव्हर्स केलेलं आणि त्यांचं प्रेम, देवाचं प्रेम आपल्यावर इतकं आहे की सगळी पृथ्वी, सगळी व्यवस्था त्यांनी आपल्यासाठी आधी करून ठेवली आणि मग मानव निर्माण केलेला आहे. आपल्यासाठी सर्व सिद्ध करून ठेवलेलं आहे त्यांनी. त्याचे खूप खूप आभार. खरं तर अविश्वासणाऱ्या लोकांसाठी आभार मानणं किंवा उपकार स्तुती करणं हा कदाचित मूर्खपणा असू शकतो, पण विश्वासणाऱ्या लोकांसाठी तो एक विश्वास आहे, तो त्यांचा आश्रयदुर्ग आहे, तो त्यांचा गड आहे. आणि कसं विपरीत स्थितीमध्ये सुद्धा आपण उपकार स्तुती कशी मानू शकतो? पुन्हा एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. नाझीच्या कॅम्पमध्ये एक कोरा नावाची मुलगी राहायची. मी अलीकडेच वाचली ती गोष्ट. जर्मनीची मुलगी होती ती आणि विश्वासणारी होती आणि तिला त्या नाझीच्या कॅम्पमध्ये टाकण्यात आलं. ज्यावेळेस त्या नाझीच्या कॅम्पमध्ये टाकण्यात आलं आणि तिची रवानगी त्या कॅम्पमध्ये ज्यावेळेस करण्यात आली, त्यावेळेस दिवसभरचं काम संपल्यानंतर तिला तिचं ते बंकर बेड दाखवण्यात आले. त्या बंकर बेडमध्ये स्लीपिंग बॅग होती. त्या स्लीपिंग बॅग मध्ये तिने प्रवेश करताच, कारण भयंकर थंडी आवश्यक होत्या, ते प्रवेश करताच तिला नांग्या टोचाव्या असे ते किडे तिला टोच. तिने त्याच्यातनं ते बाहेर काढले. आपले पाय, पूर्ण पाय तिच्या रक्ताने भरलेले होते. कसं करावं, काय करावं, इकडचे सगळे लोक वैतागले होते. पण हळूहळू ते स्वच्छ करून त्यांनी ते त्याच्यामध्ये झोपायची त्यांनी सवय केली. थोड्या दिवसांनी काय झालं की ह्या लोकांना ज्यावेळेस सवय झाली त्यावेळेस त्यांनी हळूहळू आपली उपासना सुरू केली. हळूहळू कोणीतरी हळूच पवित्र शास्त्र तिथे आणलेलं होतं आणि ते पवित्र शास्त्र वाचून ते परमेश्वराची रोज रात्री प्रार्थना करायचे आणि उपासना करायचे. एके दिवशी त्यांच्या त्या कॅम्प मधल्या त्यांचा जो सुपरवायझर होता त्याला ही गोष्ट समजली की काहीतरी आतमध्ये गडबड चालू असते संध्याकाळी आणि त्याला तो संशय आला. त्याने ते बघायचं ठरवलं की बघतो. आणि त्याचा परिणाम त्यांना माहिती होता की त्याला जर समजलं असतं की हे लोक प्रार्थना करतात तर ह्यांना पुन्हा त्या गॅस चेंबर मध्ये टाकलं असतं किंवा त्यांना मारून टाकण्यात आलं असतं. सुपरवायझर तिथे येत होता. सुपरवायझर यांच्या कॅम्पमध्ये प्रवेश करणं तेवढ्यात त्याच्या एका सहकार्यानं त्याला सांगितलं की बघा, तुम्ही सावध राहा साहेब, कारण आतमध्ये जर तुम्ही गेला तर इतके भयंकर पिसवा आणि किडे आहेत तर ते जर तुम्हाला लागले तर तुम्हाला खूप त्रास होईल. पिसवा आणि किड्यांचं नाव त्यांनी ऐकलं कारण त्यांच्या थैल्यांमध्ये, त्यांच्या स्लीपिंग बॅगमध्ये तेच भरलेले होते. तो म्हणला नाही, ठीक आहे, मला नाही जायचं ह्या कॅम्पमध्ये. त्या दिवशी रात्री कोरानं डबल दुप्पट उपासना आणि प्रार्थना आणि आनंदोत्सव केला तिच्या सगळ्यांनी. ती म्हणाली, तुम्ही बघा, आपल्याला इथे किडे मुंगे
आपल्याला सावतायत, पिसवा इथे आहे, पण याच पिसवांमुळे तो सुपरवायझर इथे येऊ शकला नाही आणि आपण परमेश्वराची उपासना, त्याची स्तुती, त्याची प्रार्थना आपण करू शकत आहोत. अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचं कारण आपल्याला मिळू शकतं. माझा आजचा दिवसभरचा वेळ, माझं जाणं येणं, माझ्यासाठी देवबापाची प्रोव्हिजन, माझ्या अपघातापासून रक्षण, घरामध्ये मला वीज पुरवणं, गरम पाणी पुरवणं, मला वेळोवेळी पाहिजे त्यावेळेस चहा देणं, माझ्यासाठी उत्तमोत्तम पदार्थांचं ताट माझ्या पुढे सिद्ध करणं, माझ्यासाठी खरोखरी मला लक्झरी म्हणून माझ्यासाठी सर्व गोष्टीची व्यवस्था करणं, उत्तम कपडे, उत्तम पुस्तकं, सर्व काही देवाने जे सिद्ध केलेलं आहे, तुम्हाला दुसरं कारण कशाला पाहिजे. दुसरीकडे बघा, त्यावेळेस आपल्याला समजेल की उपकार स्तुती करण्यासाठी आपल्याला हजारो कारणं मिळतील आणि आपण थकणार नाही. पुन्हा एकदा आपण पाहतो की अलीकडे ग्रॅटिट्यूड हा प्रकार चालू आहे, उपकार स्तुती, आणि त्याच्यामध्ये ते लोक सांगतात की ज्यावेळेस तुम्ही उपकार स्तुती करता, ग्रॅटिट्यूड असतं तुमच्या मनामध्ये, त्यावेळेस ते तुमच्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं. आणि ज्यावेळेस तुमची मेंटल हेल्थ चांगली असते, तुमची फिजिकल हेल्थ सुद्धा खूप चांगली राहते आणि आत्मिक हेल्थ सुद्धा तुमची अगदी बळकट व्हायला लागते. त्यामुळे ग्रॅटिट्यूड हाही एक अतिशय महत्वाचा भाग आहे, उपकार स्तुती करणं. पौलाने पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की सर्वदा आनंदित राहा, नंतर तो म्हणाला निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण पुढे तो म्हणतो की तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा आपल्या बाबतीमध्ये काय आहे? आपला देव खरंच इतका चांगला आहे ना. उत्पत्तीमध्ये त्यांनी पहिल्या अध्यायात 27-28 वचनामध्ये पूर्ण आपल्यासाठी सगळं स्पष्ट केलेलं आहे. तो काय म्हणतो? देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, आपण त्याच्या प्रतिरूपाचे आहोत, त्याच्यासारखे आहोत. देवानं त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. देवानं आपल्याला अधिकारही दिला आहे आणि आशीर्वादही दिलेला आहे. वी हॅव गॉट दॅट ऑथॉरिटी. पहिल्याच उत्पत्तीमध्ये तो देऊन टाकलेला आहे. त्या अधिकाराची जाणीव आहे का आपल्याला? त्या आशीर्वादाची जाणीव आहे का आपल्याला? आपल्याला म्हणलंय फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. आपल्या प्रोग्रेस, आपल्या ग्रोथची परमेश्वराला इच्छा आहे आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला तसा आहे. पृथ्वी व्यापून टाका. आपल्या कार्यकक्षा आपण मर्यादित ठेवतो ना. यावेळेस मी प्रार्थना केली, माझ्या कार्यकक्षा वाढव, माझी कक्षा वाढव. आपण फक्त आपल्या ऑफिसात, आपल्या घरीच, आपल्या कॉलेजमध्येच, आपल्या शाळा संस्थांमध्येच फक्त देवाचं नाव सांगता कामा नये, देवाची जी आपल्यावर कृपा आहे ती सांगता कामा नये. तर आपण बाहेर ते करतो का? जगताप चौकामध्ये जाऊन आपण करू शकतो ते. तसंच आहे की तुम्ही पृथ्वी व्यापून टाका आणि सत्तेखाली आणा. सत्ता प्रेमाची सत्ता, सत्ता क्षमेची सत्ता, सत्ता आशीर्वादाची सत्ता, सत्ता एकमेकांना समजून घेण्याची सत्ता. ही सत्ता जर आपण प्रस्थापित केली तर आपल्या परमेश्वराचं नक्कीच गुणगान होऊ शकतं. लोक नक्कीच विचारते की तुझा देव आहे कोण, जो तुझ्यामध्ये दिसून येत आहे. म्हणून आनंदी राहणं, प्रार्थना करणं आणि उपकार स्तुती करणं हे आवश्यक आहे. कारण जर आपण प्रार्थना केली तर आपण आनंदी राहतो. आपण जर आनंदी राहिलो तर आपण उपकार स्तुती करतो आणि ही उपकार स्तुती परमेश्वराला खूप आवडते. आणि उपकार स्तुतीचा यज्ञ दावीद सुद्धा नेहमी करायचा. आणि जे यशस्वी लोक, जे आशीर्वादित लोक आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, ते निरंतर प्रार्थना करत आलेले आहेत, ते आनंदी राहिलेले आहेत आणि ते उपकार स्तुती करत राहिलेले आहेत. या नवीन वर्षामध्ये हा मूलमंत्र किंवा ही गुरु किल्ली आपण लक्षात ठेवूया आणि ती आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या या नवीन वर्षामध्ये, आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या आजूबाजूला ती
गुरु केली त्याचा वापर करण्याचा आपण प्रयत्न करू. परमेश्वर आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देऊ. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आशीर्वादाचे जाऊ दे, आनंदी जाऊ दे. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या सेविकेच्याद्वारे तुझं वचन तू आज आमच्याकडे आणलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, जो संदेश आम्ही ऐकला आहे त्यावर आम्ही अधिक मनन करावं आणि आमच्या संपूर्ण जीवनामध्ये या नवीन वर्षामध्ये या वचनाद्वारे आम्हाला मार्गदर्शन मिळावं, ही आमची तुला प्रार्थना आहे. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. तू त्यांच्यावर दया कर, कृपा कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू, त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला विनंती करतो की त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्याद्वारे तुझी साक्ष इतरांना मिळू दे, ही आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण की तू आमच्याशी विश्वासू राहिलास. इथून पुढेसुद्धा तू आमच्याबरोबर आहेस, तू आमच्या पुढे जाणार आहेस, आमच्यासाठी तू मार्ग तयार करणार आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही आपलं संपूर्ण जीवन तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर. प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये साक्षीसाठी होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आजचा विशेष दिवस, हा महिना, हे वर्ष आम्हा सर्वांसाठी अतिशय आशीर्वादाचं, आनंदाचं, आरोग्याचं होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य या नवीन वर्षामध्ये आणि सदोदित आम्हा सर्वांसह देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. प्रियजन हो, आजची उपासना कशी वाटली? तुम्हाला आशीर्वाद मिळाला? मग हा आशीर्वाद तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देताय ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवताय ना? प्रियजन हो, माझी विनंती आहे, हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, यासाठी की तुम्हाला वारंवार आम्हाला लिंक पाठवण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला आपोआपच तुमच्या यूट्यूब चॅनलवर ही लिंक तुम्हाला मिळेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मग आपण सहज उपासनेमध्ये भाग घेऊ शकू. तुम्हाला जर तुमच्या मित्रमंडळींना ही लिंक पाठवता आली तर उत्तम, त्यांना उत्तेजन द्या
या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.